जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। एखाद्या प्रकरणात कुणी दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, पण कल्याणमध्ये भलताच प्रकार घडलाय। एका तरुणाला हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आली। तो 15 दिवस जेलमध्ये होता, पण नंतर ही हत्या भलत्याच व्यक्तीने केल्याचं समोर आलंय। खरा मारेकरी सापडल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला जेलमधून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। मात्र या प्रकरणात त्याची जी बदनामी झाली, त्याला जेलमध्ये जावे लागले, त्याची परतफेड कशी होणार असा संतप्त सवाल विचारला जात आहे। कल्याणच्या आटाळी परिसरात रंजना पाटेकर या 60 वर्षाच्या महिलेची हत्या करण्यात आली। ही हत्या लुटीच्या उद्देशाने झाली होती। आरोपीने महिलेच्या अंगावरील दागिने लुटले होते। त्यांनी प्रतिकार केल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली। मृत महिलेच्या नातेवाईकांनी शेजारी राहणाऱ्या दीपेश सपकाळे या तरुणावर संशय व्यक्त केला। काही दिवसापूर्वी त्याच्यासोबत आमचे भांडण झालं होतं, त्याने ही हत्या केली असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला। पोलिसांनी संशयाच्या आधारावर दीपेशला अटक केली। त्याला सुरुवातीला पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं, त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली। सध्या तो जेलमध्ये आहे। दीपेशला अटक केल्यावर त्याच्याकडून चोरलेले दागिने हस्तगत केले नव्हते, कारण दीपेश यांनी चोरीच केली नव्हती, त्याने हत्याही केली नव्हती याचा खुलासा आता होत आहे। या प्रकरणात चांद शेख या आरोपीला अटक केली आहे। चांद एका हत्येच्या गुन्ह्यात 9 वर्ष जेलमध्ये होता। आता जेलमधून सुटल्यावर त्याने लुटीच्या उद्देशाने पुन्हा हत्या केली आहे। त्या संध्याकाळी वयोवृद्ध महिला घरी असताना आरोपीच्या घरासमोर आला। त्याने पिण्यासाठी पाणी मागितले। महिला घराच्या आत पाणी घेण्यासाठी गेली। चांद यांनी टीव्हीचा आवाज जोरात केला आणि लुटीचे प्रकार सुरू केलं। या दरम्यान वयोवृद्ध महिलेने प्रतिकार केल्याने त्याची हत्या करून चांद दागिने घेऊन पसार झाला। पोलिसांनी चांदला अटक केली आहे। त्याच्याकडून चोरीस गेलेले 1,05,000 रुपयांचे दागिनेही हस्तगत केले आहे। आता या प्रकरणात आधी अटक झालेल्या दीपेश सपकाळे याला जेलमधून बाहेर काढण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली। मात्र 15 दिवसापासून जेलमध्ये असलेल्या एका खोट्या गुन्ह्यात अडकलेल्या जेलमधून सुटका होईल, मात्र त्याच्या जीवनावर काय परिणाम होणार, त्याची जी बदनामी झाली त्याची परतफेड कशी होणार असा उपस्थित सवाल केला जातो है। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।